तर स्टुडंट्स आपल्याला सगळ्यात आधी तर माहिती आहे की फ्रिंज काय असतं. ठीक आहे, म्हणजे डार्क किंवा ब्राईट, म्हणजे डार्क अदरवाईज ब्राईट जे रिजन असतं त्याला आपण म्हणतो फ्रिंज. बरोबर आहे, काय म्हणतो आपण त्याला? फ्रिंजेस म्हणतो. म्हणजे याचा अर्थ डार्क फ्रिंज आणि ब्राईट फ्रिंजेस. ठीक आहे, म्हणजे येणारा जो पॅटर्न याच्यावरती बनत होता आपल्याकडे, आपण जे मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, याच्यामध्ये बनतो तुमचा एक डार्क फ्रिंज, एक ब्राईट फ्रिंज, डार्क ब्राईट, डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस बनतात. ठीक आहे, सो द डार्क अँड अ ब्राईट रिजन आर कॉल्ड फ्रिंजेस. ठीक आहे, त्यांना काय म्हणतो आपण? फ्रिंजेस म्हणतो. म्हणजे डार्क फ्रिंज अँड ब्राईट फ्रिंज आपण म्हणणार आहोत. ठीक आहे, आणि जे पूर्ण पॅटर्न याच्यावरती आपल्याला बनताना दिसतं त्या पॅटर्नला आपण म्हणतो इंटरफरन्स पॅटर्न. ठीक आहे, ह्या गोष्टी तर आपल्या याच्या मागच्या लेक्चरमध्ये झाल्या, पण आज आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचं आहे की मोस्ट IMP टॉपिक आहे, व्हेरी IMP फॉर युअर एक्झामिनेशन पर्पजसाठी. डिटरमाइन द पोझिशन अँड इंटेन्सिटी. ठीक आहे, काय फाइंड करायचं आहे आपल्याला? डिटरमाइनिंग द पोझिशन अँड इंटेन्सिटी ऑफ द फ्रिंजेस. ठीक आहे, म्हणजे हे जे फ्रिंजेस बनणार आहेत आपले, डार्क फ्रिंज और ब्राईट फ्रिंज, ब्राईट फ्रिंज ज्या बनतात यांची जी तीव्रता असते, ठीक आहे, प्रकाशाची जी तीव्रता आहे, ठीक आहे, इंटेन्सिटी जी आहे आणि त्याची जी पोझिशन आहे, म्हणजे डार्क फ्रिंज कुठे बनेल आणि ब्राईट फ्रिंज कुठे बनेल याची पोझिशन आपल्याला मॅथमॅटिकली फाइंड आउट करायची आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता ही डायग्राम तुम्हाला सगळ्यात आधी दिसतं, ही स्लिट आहे आपली. ठीक आहे, इथे दोन आपण म्हणतो ओरिफिस आहेत, म्हणजे छोटे छोटे छिद्रे बनवलेले असतात. ठीक आहे, हे जे डिस्टन्स आहे याच्यामध्ये काहीतरी. ठीक आहे, आणि ही असते आपली स्क्रीन. बरोबर, तर आता लक्षात ठेवा इथे AB ॲज एक्स ॲक्सिस असेल आपला. ठीक आहे, AB काय असेल आपला? एक्स ॲक्सिसवरती. म्हणजे हा आहे आपला बघा AB जो आहे बेसिकली. ठीक आहे, AB काय? ॲज अ एक्स ॲक्सिस. ठीक आहे, इज डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजे बघा आता हा जो AB आहे बेसिकली अशी जी वेव्ह जाणार आहे आपली ती एक्स ॲक्सिसकडे असेल. काय असेल? एक्स ॲक्सिस असेल. बरोबर आहे, ही जी प्रपोगेशन दाखवते तुम्हाला वेव्ह, दिस इज नथिंग बट अ एक्स ॲक्सिसकडे असेल. म्हणजे ही डायग्राम बघा जरा, या डायग्राममध्ये दिसतं आहे, हा जो दिसतो आहे इथून येणारे जे वेव्ह फ्रंट्स असतात आपले इकडे जात आहेत ना. ठीक आहे, सेकंडरी सोर्सेस आहेत हे S1 S2. इथून जी डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आहे ते एक्स ॲक्सिसकडे आहे. आणि हा जो आपली ही जी स्क्रीन आहे, ठीक आहे, ही स्क्रीन बेसिकली अशी असेल आपली. ठीक आहे, या पद्धतीची आपली स्क्रीन असेल. ह्या स्क्रीनवरती जो डार्क ब्राईट फ्रिंजचा जो इंटरफरन्स पॅटर्न इथे बनेल आपला तो वाय ॲक्सिसवरती आहे. कुठल्या? वाय ॲक्सिसवरती. हा आहे आपला एक्स ॲक्सिस. ठीक आहे, हा आपला वाय ॲक्सिस असेल पूर्ण, हा असेल आपला एक्स ॲक्सिस. ठीक आहे, लक्षात ठेवा. बरोबर, सो वी कॅन सेइंग दिस AB ॲज एक्स ॲक्सिस इज डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द प्लेन वेव्ह फ्रंट. ठीक आहे ना, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ AB इथून निघणाऱ्या ज्या वेव्ह फ्रंट आहेत त्या कुठे जात आहेत? एक्स ॲक्सिसकडे, एक्स ॲक्सिस थ्रू जात आहेत, प्रपोगेट करत आहेत. ठीक आहे, ही एक्स ॲक्सिस असते आपली आणि ही वाय ॲक्सिस असते. तर ही पण काय असेल आपली? वाय ॲक्सिस असेल ऑब्वियसली. ठीक आहे, वाय ॲक्सिस वी कॅन कन्सिडरिंग इट. सो हेअर इज दॅट इज द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द प्लेन वेव्ह फ्रंट अँड स्क्रीन. ठीक आहे, जी स्क्रीन आहे बेसिकली अलॉंग वाय ॲक्सिस आहे. म्हणजे ही जी स्क्रीन आहे आपली ही वाय ॲक्सिसवरती आहे. ठीक आहे, आणि कुठे? जे आपला प्लेन आहे बेसिकली, हा प्लेन असतो तुमचा YZ प्लेन. कारण टोटल काय तुमचं बघा, हा जर एक्स असेल, ठीक आहे, हा जर वाय असेल तर हा आपला एक झेड ॲक्सिस येऊन जाईल इथे बनेल ना. ठीक आहे, एक झेड ॲक्सिस म्हणजे अशी जी आपली ही इथे स्क्रीन बनते तुमची इथे ना. बरोबर आहे, तर हा एक्स ॲक्सिसचा तुमचा प्रपोगेशन आहे. तर इथे तुमची स्क्रीन असेल आणि इथे तो पॅटर्न बनेल बेसिकली. काय बनणार आहे? तो पॅटर्न तुम्हाला इथे बनताना दिसेल. ठीक आहे, सो लाईक दिस हा पूर्ण पॅटर्न तुम्हाला दिसतो. ठीक आहे, सो दिस इज वॉट अ YZ प्लेन आपला येतो इथे. सो हेअर इज दॅट द ओरिजिन ऑफ द ॲक्सिस जो आहे बेसिकली, म्हणजे O हा जो दिसतोय हा. ठीक आहे, ओरिजिन ऑफ द सेंटर. ठीक आहे, ओरिजिन ऑफ द ॲक्सिस O, द सेंटर पॉईंट ऑफ S1 अँड S2. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ S1 आणि S2 ह्यांच्यामध्ये जे डिस्टन्स असेल, बेसिक डिस्टन्स ते सारखं असेल. ठीक आहे, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असायला पाहिजे? इक्वल डिस्टन्स असायला पाहिजे. हा सेंटर पॉईंट आहे S1 आणि S2चा सेंटर पॉईंट आहे. ठीक आहे, S1 आणि S2चा सेंटर पॉईंट कुठला आहे तुमचा? O आहे. ठीक आहे, इथे पण याचा अर्थ जर ही एकदम पॅरलल दोघांना लाईन काढली अशी, ठीक आहे, तर इथे पण तुमचा O' बनतो हा. आणि हा O' पण अर्थ काय समजतो तुम्हाला? हा असतो आपला टोटली दॅट इज हाफ ऑफ द डिस्टन्स, म्हणजे हे इक्वल डिस्टन्स आहे. आता हे जर बघितलं तुम्ही S1 आणि S2मध्ये स्मॉल d एवढं डिस्टन्स आहे आणि D विल बी व्हेरी लेस दॅन कॅपिटल D असतो. कॅपिटल D म्हणजे हा जो D आहे बेसिकली
या स्लिटमधला आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स असतं, ठीक आहे, कॅपिटल डी, बरोबर आहे. तर डी इज द डिस्टन्स बिटवीन S1 आणि S2, ठीक आहे. हे जे दिसतं आहे तुम्हाला S1 आणि S2 मधलं डिस्टन्स आहे, जे पॅटर्नमध्ये आपल्याला ऑब्झर्व होतं, ठीक आहे. हे जे दिसतं आहे, तर ह्यांच्यामधलं डिस्टन्स काय आहे आपलं, हे स्मॉल डी आहे आणि हे डिस्टन्स आहे काय आपलं कॅपिटल डी, हे स्मॉल डीचं डिस्टन्स एवढं होतं, ठीक आहे. सो हेअर इज दॅट आफ्टर दिस हा जो कॅपिटल डी आहे डिस्टन्स बिटवीन O अँड O' आपल्याकडे येतो. देन इट शूड बिटवीन 1 मीटर, ठीक आहे. याला हा जो डी असतो ॲक्च्युली तो 1 मीटर एवढा कन्सिडर केला जातो फॉर द बेटर रिझल्ट. म्हणजे चांगल्या पद्धतीचा जर पॅटर्न आपल्याला आणायचा असेल, जर ऑब्झर्वेबल पॅटर्न आपल्याला तिथे बघायचा असेल असा सर्क्युलर पॅटर्न चांगल्या पद्धतीचा, तर आपल्याला त्यांच्यामध्ये 1 मीटरचं एवढं डिस्टन्स ठेवायला लागतं, ठीक आहे. तर मग आता बघा हा जो दिसतो ॲक्च्युली इथून एवढं हे डिस्टन्स जे आहे O' पासून, तर हे ॲक्च्युली O' पासून Pचं डिस्टन्स हे टोटल Y आहे, ठीक आहे. किती आहे. देन आफ्टर दिस वी नो दॅट की हा Y तर आपल्याला समजतो आता, ठीक आहे. मग बघा अजून जर आपण बघितलं आता इथे पूर्ण पॅटर्नमध्ये आता हा O' आपल्याला माहिती इक्वल डिस्टन्स फ्रॉम S1 अँड S2 आहे, ठीक आहे. S1 अँड S2 पासूनचा हा जो डिस्टन्स आहे तो इथून इथपर्यंतचा आणि हा जो आहे बेसिकली इथे, तर हे एकदम सारख्या डिस्टन्सवरती आहे इथे, बरोबर आहे. S1 पासून आणि S2 पासून हा जो O' येतो तुमचा इथे हा एकदम इक्वल डिस्टन्सवरती आहे स्क्रीनवर, ठीक आहे. देअरफॉर जे डिस्टन्स ट्रॅव्हल जे होतं बेसिकली ज्या वेवलेट्स ट्रॅव्हल करतात S1 आणि S2 पासून टू विल बी रीच अप टू O' पर्यंत ज्या येतात विल बी इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करून येतात. कसे इक्वल डिस्टन्स म्हणजे इथून जी वेवलेट निघेल ती इथपर्यंत पोचायला आणि इथून निघणारी वेवलेट इथपर्यंत पोचायला एकदम सारख्या टाईम घेईल, बरोबर आहे. इक्वल टाईममध्ये ते दोघं तिथे पोचतील, ठीक आहे. सो डिस्टन्स जे ट्रॅव्हल करतील दोघं वेवलेट सारखे डिस्टन्स ट्रॅव्हल करतील S1 पासून आणि S2 पासून, ठीक आहे. कुठपर्यंत O' पर्यंत पोचायला, ठीक आहे. म्हणजे इथून निघणारी जी वेव आहे आपली इथून जी निघेल ना अशी, इथून ज्या या वेव्ज येतील अशा आपल्या ही इथपर्यंत पोचेल, ठीक आहे. आणि तशीच आपली दुसरी जी वेव आहे इथून निघेल अशी, ठीक आहे. ही वेव अशी निघेल इथून 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 इथपर्यंत पोहोचेल, ठीक आहे. म्हणजे ह्या पॅटर्नपर्यंत म्हणजे जिथे O' आपला आहे त्या O' तर इक्वल डिस्टन्स दोघं ट्रॅव्हल करतील तिथून निघून. अँड देन द टू वेव्ज म्हणजे ज्या दोन वेव्ज आहेत बेसिकली विल बी इन फेजमध्ये असतील. कशामध्ये असतील, फेजमध्ये ॲट पॉईंट O' बरोबर आहे. कुठे O' रिझल्टिंग फॉर्म कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे काय फॉर्म करतील ते, जर दोघं वेव्ज ह्या फेजमध्ये असतील तर याचा अर्थ समजतो का तुम्हाला. म्हणजे ही जर वेव आली ना एक, ठीक आहे, ही वेव आहे, ठीक आहे, लाईटची एक वेव आहे, दुसरी वेव एक्झॅक्टली तिच्यावरूनच येईल, बरोबर आहे. त्या दोघं एकमेकांच्या आउट ऑफ फेज नसणार. जर आउट ऑफ फेज राहिली असती तर मागे पुढे झाल्या असत्या ह्या दोघं वेव्ज एकमेकांच्या, ठीक आहे, थोड्याशा वेगवेगळ्या झाल्या असत्या. तर इथे जो फेज आहे बेसिकली दोघं वेवचा, ज्या दोघं वेवलेटच्या येत आहेत बेसिकली इथून हे ज्या दोघं निघत आहेत ना इथून जर आल्या ना, दोघं ज्या वेव्ज आहेत त्या एकदम फेजमध्ये असतील, ठीक आहे. दोघं इन फेजमध्ये असतील आणि इन फेजमुळे इथे जो पॅटर्न बनेल, जो इंटरफरन्स पॅटर्न बनेल बेसिकली तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा अर्थ समजतो सगळ्यांना, दॅट इज व्हॉट द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे जो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तिथे फॉर्म होतो दॅट इज व्हॉट ॲट O' विल बी अ ब्राईट, म्हणजे तिथे चमकेल, खूप जास्त ब्राईटर इमेज तिथे बनताना दिसेल. म्हणजे ब्राईट फ्रिंज तिथे बनेल. काय बनेल तिथे, ब्राईट फ्रिंज ॲट द सेंटर ऑफ द स्क्रीन, ठीक आहे. म्हणजे जे स्क्रीनचा हा जो सेंटर पॉईंट आहे म्हणजे O' जो आहे बेसिकली इथे ब्राईट फ्रिंज बनेल. काय बनेल तिथे, ब्राईट फ्रिंज बनताना तुम्हाला दिसेल. सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर कशी बनेल, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर बनेल, ठीक आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. सो ब्राईट फ्रिंज बनणार आहे एकदम O' वरती काय तुमची ब्राईट फ्रिंज बनते, ठीक आहे. सो वी आर नाव हां, तर आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर बनणार आहे. आता बघा, तर बघा की ह्या केसमध्ये आता की नाव द पोझिशन ऑफ द अदर ब्राईट फ्रिंजेस ऑन द स्क्रीन. आता मग जर आपल्याला माहिती आहे की इथे ब्राईट फ्रिंज बनते तर मग अजून कधी याचे अल्टरनेट डार्क फ्रिंज ब्राईट डार्क बनायला पाहिजे. तर मग दुसरी अजून जर विचार केला आपण की कुठे अजून पूर्ण स्क्रीनवरती आपली ब्राईट फ्रिंज बनेल किंवा डार्क फ्रिंज बनेल. सो नाव द पोझिशन ऑफ अदर ब्राईट फ्रिंजेस
ऑन द स्क्रीन जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कुठला तरी एक पॉईंट घेऊन घेऊ की जिथे कुठला जो आहे म्हणजे स्क्रीनवरती एनी पॉईंट आहे, म्हणजे हा जो पॉईंट पी आहे तुमचा, कुठला तरी एक पॉईंट मी घेतलेला आहे तिथे कुठलं तरी म्हणजे तिथे मे बी ब्राईट और मे बी डार्क फ्रिंज फॉर्म होऊ शकते. ठीक आहे. सो वी कॅन कन्सिडर एनी पॉईंट पी ऑन द स्क्रीन. ठीक आहे. स्क्रीनवरती आपण कुठलाही पॉईंट घेऊ शकतो. ठीक आहे. सो व्हेन वी कन्सिडर दिस पॉईंट हेअर तर आपल्याला समजतं की दॅट इज द टू वेवलेट जे आहेत बेसिकली त्याच्या दोन वेवलेट्स आहेत. ठीक आहे. फ्रॉम S1 अँड S2 पासून ज्या वेवलेट्स निघत आहेत ट्रॅव्हल करतात इक्वल डिस्टन्स टू रीच पॉईंट पी. ठीक आहे. सॉरी, इक्वल डिस्टन्स नाही, पीवरती पोचायला त्यांना डिफरंट डिस्टन्स लागेल. सो द फेज जो असेल बेसिकली दोघांचा, फेज ऑफ द वेव्ज रिचिंग पी विल नॉट बी सेम. म्हणजे इथे जो आता प्रॉब्लेम क्रिएट होईल दिसते तुम्हाला. आता जेव्हा हा निघून जाईल ना इथून, तर हा बघा हा एवढाच पोचेल. म्हणजे हा जेव्हा सुरुवात करतो आहे, ठीक आहे, जेव्हा दोघं सुरुवात करतील हा इथून एवढं डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युली इथून बघा हा इथून एवढ्या दूर चालला जाईल, तर हा काय करेल इथून एवढा पोहोचेल आता. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला इथपर्यंतच पोहोचेल. म्हणून काय होणार आहे की याच्यामध्ये फेजचा डिफरन्स येऊन जातो. ठीक आहे, फेज डिफरन्स येऊन जातो थिटाचा एवढा. तर म्हणजे हा लवकर पोहोचेल आणि हा उशिरा पोहोचेल नंतर याची वेवलेट्स. सो वी कॅन सेईंग दिस, ते दोघंच्या दोघं काय करतात डिफरंट डिस्टन्स कवर करतायत पी डॅशपर्यंत पोहोचायला. सो द फेज ऑफ द वेव जे आहेत बेसिकली रिचिंग पी विल नॉट बी सेम आहेत. दोघं तिथे सेम दिसत नाही. सो इफ द पाथ डिफरन्स जर विचार केला आपण काढायचा त्याचा, ठीक आहे, इफ द पाथ डिफरन्स दोघांचा जर पाथ डिफरन्स सांगतो, दोघांचा फेज आणि पाथमधला फरक तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. इफ द पाथ डिफरन्स जर आपण डेल्टा एल कन्सिडर केला, ठीक आहे, स्मॉल एल डेल्टा एल बिटवीन, ठीक आहे, बिटवीन S1P अँड S2P इज अन इंटेग्रल मल्टिपल ऑफ द लॅम्बडा जर घेतला. ठीक आहे, इंटेग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा म्हणजे पाथ आपण लॅम्बडामध्ये कॅल्क्युलेट करतो वेवच्यामध्ये. ठीक आहे, वेवलेंथ लॅम्बडामध्ये. ठीक आहे, तर दोघांमधला जो पाथ डिफरन्स आहे डेल्टा एल S1P आणि S2P मधला तो लॅम्बडा आपण घेऊ जो इंटेग्रल मल्टिपल आहे लॅम्बडाचा. ठीक आहे, काय इंटेग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. देअर विल बी अ ब्राईट फ्रिंज ॲट पॉईंट पी. ठीक आहे, मे बी तिथे ब्राईट फ्रिंज फॉर्म होऊ शकते. ठीक आहे, तर हा जो दिसतो S1P आणि S2P मधला, ठीक आहे, जो डेल्टा एल आहे म्हणजे पाथ डिफरन्स डेल्टा एल आपण कन्सिडर करतो त्याच्यामध्ये त्या केसमध्ये. सो हेअर इज दॅट इफ दॅट द पाथ डिफरन्स डेल्टा एल बिटवीन द S1P आणि S2P इज अन हाफ इंटेग्रल. लक्षात ठेवा, जर इंटेग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल, ठीक आहे, तर तिथे ब्राईट फ्रिंज फॉर्म होईल पॉईंट पीवरती. ठीक आहे, आणि तसाच जर डेल्टा एल म्हणजे आपण जर पाथ डिफरन्स काढला S1P आणि S2P मधला, जर हाफ इंटेग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल, लॅम्बडा बाय 2, हां, ठीक आहे, लॅम्बडा बाय 2 असेल आणि एक लॅम्बडा असेल. ठीक आहे, एक जिथे लॅम्बडा दिसेल लॅम्बडाच्या मल्टिपलमध्ये तिथे ब्राईट फ्रिंज बनेल आणि जिथे लॅम्बडा बाय 2च्या मल्टिपलमध्ये दिसला समजायचं काय बनणार आहे तुमचं डार्क फ्रिंज बनेल. तिथे काय बनणार आहे तिथे डार्क फ्रिंज. ठीक आहे, तिथे काळोखसारखा भाग दिसेल, काळसर भाग दिसेल. ठीक आहे, म्हणजे डार्क फ्रिंज कुठे दिसेल हाफ इंटेग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडाला आणि इंटेग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडाला काय दिसेल तुमचं ब्राईट फ्रिंज ॲट पॉईंट पी. ठीक आहे, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन कन्सिडरिंग अ ट्रायंगल्स S1 डॅश पी अँड S2 डॅश पी आपण दोन ट्रायंगल घेऊन घेऊ. ठीक आहे, हे जे दोघं ट्रायंगल्स आहेत ना लक्षात येतं आहे तुम्हाला, इथून मी काढलेत दिसतात तुम्हाला हे जे ट्रायंगल आहेत बघा. हा बघा S1 तुमचा आहे, इथून S1 डॅश आणि हा पी, हा एक ट्रायंगल झाला तुमचा. आणि दुसरा ट्रायंगल जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर हा दिसतो तुम्हाला S2 डॅश पीपर्यंत जातो आहे असा. ठीक आहे, तर दोघं जर बघितलं तर इथे 90 डिग्री फॉर्म करतात बघा. ठीक आहे, तर हे दोघांची हायपोटेनियस साईड दिसते. ही माहिती आपल्याला कॅपिटल डी आहे. आता ह्यांच्या साईडमध्ये जरासा तुम्हाला फरक दिसेल. हा जो दिसतो ना इथून एवढी ही जी लेंथ आहे आपली, ठीक आहे, ही आहे तुमची y मायनस D/2. y मायनस काय D/2 इथे दिसते तुम्हाला. ही जी दिसते तुम्हाला का बरं सांगतो, हा तुमचा बघा हा एवढा येतो तुमचा D/2 कारण इक्वल डिस्टन्सवरती असतात दोघंच्या दोघं, बरोबर आहे. म्हणून याचा अर्थ हे जे डिस्टन्स असेल हे असेल तुमचं वायमधून, वाय एवढा आहे ना टोटल. ठीक आहे, ह्या वायमधून एवढ्यामधून काय केलं एवढंसं मायनस करून घेतलं म्हणजे y मायनस डेल्टा/2 D/2 आपल्याकडे येऊन जाईल हे. आणि राहिली गोष्ट आता हे डिस्टन्सची, तर हे डिस्टन्स किती आहे मग हे आणि हे तर y आहे, हे D/2 आहे. y प्लस काय आला D/2 एवढं डिस्टन्स आपल्याकडे टोटल हे इथून एवढं येऊन जाईल.
ठीक आहे. तर मग बघा दोघं केसेसमध्ये आपल्याला समजतं की हा डी झाला, हा वाय मायनस डी बाय 2 झाला कुठल्या केसमध्ये, ट्रायंगल S1 केसमध्ये. ठीक आहे. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तुमचा हा जो दिसतोय S2 केसमध्ये हा डी आहे तुमचा, आणि दुसरा जो दिसतोय तुम्हाला इथे बनताना, ठीक आहे, ह्या केसमध्ये दिसतोय हा वाय प्लस डी बाय 2 केसमध्ये येऊन जातो. ठीक आहे. सो नाव वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट वॉज हॅपन हिअर. ठीक आहे. तर इथे बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला यूज करायचा आहे पायथागोरस थेरम. ठीक आहे. ही हायपोटेनियस आहे की नाही, S1P ब्रॅकेट स्क्वेअर होऊन जाईल. हा पायथागोरस थेरम सगळ्यांना समजतो. ठीक आहे. अदर साईडचा स्क्वेअर हायपोटेनियसचा स्क्वेअर. ठीक आहे. ॲडिशन ऑफ अदर साईडचा स्क्वेअर प्लस हायपोटेनियस स्क्वेअर. तर हा डी स्क्वेअर झाला आपला. ठीक आहे. दुसरा झाला वाय मायनस डी बाय 2 स्क्वेअर. ठीक आहे. हे दिसतंय तुम्हाला, बरोबर, सगळ्यांना दिसत असेल. ऑब्वियसली यू कॅन अंडरस्टँड इट. ठीक आहे. सगळ्यांना हे समजतं इथे. यू कॅन ट्राय टू अंडरस्टँड. हे दिसतंय बघा, हे पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला जे समजतं इथे हा दिसतो, बरोबर, डी स्क्वेअर प्लस वाय मायनस डी बाय 2 आणि हा त्याचा स्क्वेअर झाला, बरोबर आहे. हा तर झाला पहिला. ठीक आहे. दुसऱ्याची केस सांगतो अजून एक. दुसरा असा आहे बघा आपल्याकडे, दुसरा ट्रायंगल पण बघा, हा S2 जो येतो आहे आपल्याकडे, हा एक ट्रायंगल. याच्यामध्ये पण आपल्याकडे येतं आहे बघा, काय येतं आहे बघा पूर्ण केसमध्ये बघा, हा वाय प्लस डी बाय 2 आणि हा डी. ठीक आहे. S2P स्क्वेअर म्हणजे हा आहे तुमचा S2 आणि हा आहे P. ठीक आहे. इथून ही हायपोटेनियसचा स्क्वेअर. ठीक आहे. डी स्क्वेअर प्लस वाय प्लस डी बाय 2. तर मी काय करतो आहे बघा, आपल्याला माहिती आहे पाथ डिफरन्स किती, S2P मायनस S1P हा पाथ डिफरन्स आहे. ठीक आहे. दोघांच्या मधला काय, S2P मायनस S1P हा त्यांच्यामधला काय पाथ डिफरन्स आहे. नाव मी काय करतो, सबस्ट्रॅक्ट करून घेतो इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 करून घेतलं. तर बघा S2P ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1P ब्रॅकेट स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस वाय प्लस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस वाय मायनस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर करून घेतला. सो दॅट आफ्टर दिस वी नो दॅट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपला असतो ए मायनस बी ए प्लस बी. हा दिसतोय तुम्हाला. S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे लागतो तुमचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आता असं जर घेतलं मी तर ए मायनस बी ए प्लस बी लिहू शकतो मी त्याला, म्हणजे S2P मायनस S1P S2P प्लस S1P मी त्याला लिहू शकतो. राहिली गोष्ट आता इथे बघा, डी स्क्वेअर प्लस वाय प्लस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, ठीक आहे, डी स्क्वेअर प्लस वाय मायनस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर माझ्याकडे येऊन जाईल. सो व्हेन आय मल्टिप्लाय दिस मायनस साईन विथ बोथ द साईड, ठीक आहे ना, दोघं साईडला जर मल्टिप्लाय केलं तर बघा हा डी स्क्वेअर प्लस वाय प्लस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा जो दिसतोय मायनस साईनला याला दिलं. ठीक आहे. हा प्लसचा झाला तुमचा मायनस. ठीक आहे. देन ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आता डी स्क्वेअर हा प्लस वाय प्लस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साईन आता जर मल्टिप्लाय केली तर काय होतं आहे बघा आपल्याकडे, हा जर मायनस साईन मल्टिप्लाय केला तर हा झाला मायनस डी स्क्वेअर होऊन जाईल तुमचा, बघा मायनस डी स्क्वेअर झाला. ठीक आहे. अँड अगेन हा दिसतो प्लसचा, हा पण झाला मायनस वाय मायनस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. दोघांमध्ये आता हा प्लस आहे हा मायनस आहे, कॅन्सल होऊन जाईल तुमचा, बरोबर, कॅन्सल झाला. तर मग काय येतं आहे बघा इथे वाय स्क्वेअर, पूर्ण जो केस आहे ना इथे दिसतोय वाय प्लस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस वाय मायनस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोघं तर कॅन्सल झालेत तुमचे आता, बरोबर आहे. त्याला कॅन्सल झाले तर मग काय होतं आहे बघा, ह्यांच्यामध्ये एकामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लागतो आहे, दुसऱ्यामध्ये ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लागतो आहे. म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण यूज करू. तर मी पहिल्यासाठी यूज केला बघा वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस वाय डी बाय 2 प्लस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरा आला आपला मायनस, ठीक आहे, वाय स्क्वेअर मायनस, ठीक आहे, हा ॲक्च्युली मायनस साईन होता ना बाहेर दिसतोय तुम्हाला, हा मायनस साईन मल्टिप्लाय करून ठेवलेला आहे दिसतोय. ठीक आहे. तर जर मी मायनस साईनला मल्टिप्लाय करून घेतला तर मायनस वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस वाय डी बाय 2 माझ्याकडे येऊन जाईल प्लस मायनस, ठीक आहे, मायनस डी बाय 2 माझ्याकडे येईल, काय येईल माझ्याकडे, हा दिसतो मायनस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर येऊन जाईल. ठीक आहे. नाव हेअर वाय स्क्वेअर जो आहे आता दिसतोय आणि इथे असणारा हा वाय स्क्वेअर दिसतोय दोघांमधला, म्हणजे हा आणि हा कॅन्सल होऊन जाईल तुमचा, हा 2 कॅन्सल होईल तुमचा दोघांमधला इथला. ठीक आहे. हे जे दिसतंय दोन केसेसमधले जे येत आहेत यांच्यामधले, बरोबर आहे. सो हेअर इज दॅट, हे दोघं कॅन्सल झाले आणि इथे बघा हा डी स्क्वेअर प्लसचा हा पण कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. मग राहिला वाय डी आणि हा वाय डी. ठीक आहे. तर वाय डी म्हणजे वाय डी, हा हे दोघं राहिलेत, तर दोघं किती झाले 2 वाय डी झाले, दोघं काय झाले, दोघं वाय डी झाले, दोघं वाय डी आहेत आपल्याकडे आता. तर मग काय होणार आहे बघा, ऑब्वियसली वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड. आता आपल्याकडे काय येतं आहे बघा, हा पूर्ण येतो आहे
म्हणजे S2P मायनस S1P, S2P प्लस S1P, तर ट्वाईस YD येऊन जाईल. आता जो आपल्याला पाथ डिफरन्स पाहिजे ॲक्च्युली तो होता आपल्याकडे S2P मायनस S1P ना. ठीक आहे. सो पाथ डिफरन्स विल बी डेल्टा L S2P मायनस S1P. ठीक आहे. हा जो प्लसवाला आपण डिवाईड करून दिला बघा S2P प्लस S1P. आता जर आपण लक्षात घेतलं जे डिस्टन्स होतं ना बेसिकली वायचं, ठीक आहे, अँड डीचं, ठीक आहे, वायचं आणि डीचं, म्हणजे जो वाय होता जी स्क्रीन होती आपली त्याच्यामध्ये जे डिस्टन्स होता हा जो डी होता बेसिकली हे जे दोघं आहेत ना ते एवढे लहान आहेत कॅपिटल डीपेक्षा, म्हणजे आपण 1 मीटर कन्सिडर केलं होतं. लक्षात येतं फॉर अ बेटर व्हिज्युअल पॅटर्नसाठी. म्हणजे याचा अर्थ हे खूपच छोटं आहे. याचा अर्थ ॲप्रॉक्सिमेटली S1 S2P आणि S1P यांच्यामधला अंतर काय डायरेक्ट डीच्या बरोबर येऊन जातं. एवढा जास्त फरक नाही आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो S2P प्लस S1P हे डी प्लस डी किती होऊन जातील ट्वाईस डीच्या बरोबर होऊन जातील. म्हणजे हे झालं आपलं ट्वाईस डी, म्हणजे ट्वाईस डी झालं. तर हे जर ट्वाईस डी जर आपण पुट केलं तर इथे ट्वाईस डी होऊन जाईल. दोघांना आपण जर कॅन्सल करून दिलं तर काय येईल, जो पाथ डिफरन्स असेल बेसिकली डेल्टा L इज इक्वल्स टू YD बाय कॅपिटल डीच्या बरोबर येऊन जाईल. ठीक आहे. पण आपल्याला कंडिशन दिल्या आहेत की कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला अजूनही माहिती नाही की कुठला पॅटर्न कधी येईल. ठीक आहे. तर आपण म्हटलं की फक्त लॅम्बडा मल्टिपल ऑफ लॅम्बडा आपल्याला ब्राईट फ्रिंज म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दाखवतो ॲट पॉईंट P वरती, म्हणजे ब्राईट पॉईंट येतो. ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो डार्क पॉईंट. ठीक आहे, लॅम्बडा बाय 2ला. ठीक आहे. सो हेअर इज दॅट जो डिफरन्स आहे आपल्याकडे यन दिसतो इथे YN, हा YN आहे बेसिकली. ठीक आहे. काय YN इज इक्वल्स टू डी बाय कॅपिटल डी. ठीक आहे. हा तर आपला फॉर्म्युला आहे आत्ता आपण काढला तो एन लॅम्बडा. ठीक आहे, इज इक्वल्स टू काय तुमचा एन लॅम्बडाच्या बरोबर आहे. सो हेअर इज दॅट YN म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला की हा बेसिकली काय दिस इज द पोझिशन आहे, वाय कॉर्डिनेटची पोझिशन आहे. म्हणजे वाय कॉर्डिनेटवरती एक्झॅक्टली पोझिशन कुठे असेल जी यंथ फ्रिंज आपण काढणार आहोत. एन म्हणजे 1 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2, म्हणजे बघा इथे पूर्ण एक तर खाली असू शकतो इकडे, एक तर इकडे असू शकतो, प्लस एक तर मायनसवरती असू शकतो. ठीक आहे. सो एक तर 0 पॉईंटवरती असू शकतो. म्हणजे पोझिशन जी आहे YN दाखवतो त्याची पोझिशनवरती, म्हणजे हा 1 2 3 4 समथिंग असू शकतो. सो गिवन बाय YN जो बेसिकली आपल्याकडे असेल तो असेल आपल्याकडे एन लॅम्बडा डी कॅपिटल डी बाय स्मॉल डीच्या बरोबर येऊन जाईल. तर हा केस आपल्याला काय सांगतो, दिस इज व्हॉट द कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ते ब्राईट फ्रिंज फॉर्म होते. दुसरी कंडिशन सांगते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी जो YN डी बाय 2च्या बरोबर आहे, जिथे डार्क फ्रिंज बनतो आपला YN इज इक्वल्स टू ट्वाईस N मायनस 1 लॅम्बडा डी बाय डी लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन ट्वाईस डीच्या बरोबर तुमच्याकडे येऊन जाईल. ठीक आहे. अजून एक केस आहे याच्यामध्ये फ्रिंजची विड्थ म्हणजे डार्क फ्रिंज और ब्राईट फ्रिंजची जी बेसिक विड्थ येते, द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह, ठीक आहे ना, एनी टू सक्सेसिव्ह डार्क अँड ब्राईट फ्रिंजमधला. ठीक आहे. जे डिस्टन्स आहे बेसिकली 2 डार्क फ्रिंजमधला आणि 2 ब्राईट फ्रिंजेसमधला जो डिस्टन्स असतो तो असतो YN प्लस 1 मायनस YNच्या बरोबर तुम्हाला दिसून जातो. म्हणजे बघा दिस इज कॉल्ड द फ्रिंज विड्थ. याला काय म्हटलं आता वाय जो आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस अदरवाईज अ ब्राईट फ्रिंजेसमधला जो डिफरन्स येतो, जे डिस्टन्स येतं त्याला म्हटलं आता फ्रिंज विड्थ. त्याला काय म्हटलं आता फ्रिंज विड्थ म्हटलं आता. सो फ्रिंज विड्थ किती आहे W वाय डेल्टा YN प्लस 1 मायनस YNच्या बरोबर तुमच्याकडे येऊन जाते. सो हेअर इज दॅट जो यन आहे प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 और प्लस मायनस 3च्या बरोबर येतो. सो हेअर इज दॅट आपली जी फ्रिंज विड्थ येते की लॅम्बडा कॅपिटल डी स्मॉल डीच्या बरोबर येऊन जाते. सो बोथ डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस हॅव इक्वल विड्थ. दोघांची विड्थ कशी असते सारखी असते. आणि त्याचं जर रिलेशन आपण बघितलं म्हणजे पाथ डिफरन्समधलं आणि फेज डिफरन्समधलं जर रिलेशन आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तो असतो आपला डेल्टा फाय. डेल्टा फाय म्हणजे 2 पाय अपॉन लॅम्बडा डेल्टा L. ठीक आहे, बरोबर. अँड डेल्टा फाय म्हणजे बेसिकली हा आपल्याला माहिती आहे काय होता आपला YD अपॉन कॅपिटल डी, बरोबर आहे. तर हा जो फेज डिफरन्स आहे बेसिकली दोघांमधला बिटवीन द 2 सक्सेसिव्ह वेव्ज म्हणजे 2 वेव्ज रिचिंग पॉईंट P वरती ज्या येत आहेत, ठीक आहे, वेव्ह ज्या पॉईंट P वरती येत आहेत फ्रॉम S1 and S2, ठीक आहे ना, S1 and S2 पासून ज्या येत आहेत P पर्यंत. सो डेल्टा फाय इज इक्वल्स टू काय तुमच्याकडे Y स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी 2 पाय अपॉन लॅम्बडाच्या बरोबर आहे. सो हेअर इज दॅट इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्सच्या टर्ममध्ये जर आपण याला कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला सो कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपली येते डेल्टा फाय N 2 पायच्या Nच्या बरोबर.
ठीक आहे. एन असतो तुमचा 0 ±1 और 2 आपण त्याला घेतो आहे ऑब्वियसली. आणि दुसरी कंडिशन तुमच्याकडे येऊन जाते, दॅट इज कंडिशन फॉर द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येते n-1 हा 2π बरोबर. ठीक आहे. तर हे दोघं रिलेशन आपल्याला दाखवले जातात. पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स तर ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहेत, पण सांगून देतो. इट इज द डिफरन्स बिटवीन आहे पाथ ट्रॅव्हल. ठीक आहे ना. काय पाथ ट्रॅव्हल बाय द टू सक्सेसिव्ह, म्हणजे दोन ज्या वेव्ज आहेत जे पाथ ट्रॅव्हल करतात इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, त्याला आपण पाथ डिफरन्स म्हणतो. ठीक आहे. आणि फेज डिफरन्स कुठला असतो, इट इज टेल्स हाऊ वन वेव्ह इज शिफ्टेड फ्रॉम द अदर इन टर्म्स ऑफ फाय आपण त्याला घेतो. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.